गुड मॉर्निंग. मराठी भाषेच्या माहितीसाठी आपण टप्प्याटप्प्याने आज काही घटक समजून घेणार आहोत. दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी, हिंदी आणि मराठी या सर्व भाषांची योग्य सांगड आपण घातली, दररोजचा सराव केला तर छान प्रकारे आपल्याला कोणतीही भाषा समजून घेणं सोपं ठरतं. आपण सुरुवात करूया. मराठी भाषेमध्ये आपण मी हा शब्द वापरतो. मी हा स्वतःसाठी वापरतो. जसं की इंग्रजीमध्ये आय, तसं मराठीमध्ये मी. त्यानंतर वी, WE, इट इज फॉर आम्ही. त्यानंतर ही, एखादा पुरुष, तो. इंग्रजीमध्ये आपण ही म्हणजे मराठी म्हणजे मध्ये तो. स्त्री असेल, मुलगी असेल, फेमिनाईन असेल तर शी म्हणजे ती. या पद्धतीने आपण शब्द वापरतो. त्यामध्ये वाक्यरचना आपण पाहूया. आय डू. आय डू म्हणजे मी करतो. लक्षात घ्या, व्यवस्थित ऐकल्यावर समजेल. आय डू मी करतो. वी डू. वी डू म्हणजे आम्ही करतो. वी मीन्स आय मीन्स विथ माय सेल्फ अँड अदर्स. आम्ही करतो. त्यानंतर यू. जसं की आपण पाहिलं होतं मागील तासिकेला, यू म्हणजे तू. आता इंग्रजी भाषेमध्ये यू हा शब्द, यू हा वर्ड आपण समोरच्या व्यक्तीसाठी सुद्धा वापरतो, जरी आदरार्थी असेल तरीसुद्धा वापरतो. आणि त्याचप्रमाणे यू हा शब्द आहे तो खूप सारे असतील तरी वापरतो. पण मराठीमध्ये मात्र जर एक व्यक्ती असेल तर तू, खूप सारे असतील तर तुम्ही, आदरार्थी असेल तर तुम्ही. हा फरक लक्षात ठेवा. मग पहिलं आपण आय डू मी करतो. दुसरं पाहिलं वी डू आम्ही करतो. तिसरं यू डू तू करतोस किंवा तुम्ही करता. आपल्याला सध्या फक्त आय आणि वी ह्याचा वापर चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपण ही डज. इंग्रजीमध्ये म्हणतो ही डज, मराठीमध्ये त्याचा उच्चार होतो तो करतो. आता स्त्रियांसाठी वापरायचं असेल तर शी डज, मराठीमध्ये त्याचं होतं ती करते. आणि खूप सारी मंडळी आपल्या समोर असतील, खूप सारी लोक असतील तर दे डू म्हणजे ते करतात, त्या करतात, तात. थोडक्यात आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे मी स्वतःसाठी, आम्हा सर्वांसाठी, आणि पुरुषवाचक जर असेल तर त्यासाठी तो हा प्रत्यय लक्षात ठेवायचा. करतो, ठेवतो, जेवतो, पितो. स्त्री असेल तर ठेवते, खाते, पिते, जाते. आणि खूप सारे असतील तर दे डू. ते करतात, ते पितात, ते जातात, ते हसतात, ते रडतात. तो, ते आणि तात या संकल्पनेवर आपल्याला काही वाक्य तयार करायची आहेत. सदर तासिकेनंतर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपल्याला काही वर्ब दिले जातील, जसं की ईट, गो, काउंट. आपल्याला ही सर्व वर्ब्स आहेत ती योग्य वाक्यरचनेत बसवायची आहेत. जसं की मी जर तुम्हाला ईट हा शब्द दिला, ईट म्हणजे खाणे, तर आपल्याला या पद्धतीने बनवायचं आहे. मी खातो, आय ईट, मी खातो. आम्ही खातो, वी ईट, तू खातोस. त्यानंतर तो खातो, ती खाते आणि ते खातात. अशा पद्धतीने उच्चार झाले पाहिजेत. उदाहरण आणखी एक घेऊ, जसं की जंप म्हणजे उडी मारणे. मी उडी मारतो, आम्ही उडी मारतो, तू उडी मारतोस, तो उडी मारतो, ती उडी मारते आणि ते उडी मारतात. अशा पद्धतीने आपल्याला काही शब्द दिले जातील. त्याच्यावरून मराठी भाषा सुधारण्यासाठी, मराठी बोलीभाषा सुधारण्यासाठी आपल्याला वाक्य करायची आहेत. ही वाक्य झाल्यानंतर पुढील तासिकेला आणखी वेगळ्या पद्धतीने सराव घेतला जाईल. मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि वंदे मातरम.